मराठी विषयांतर्गत आज आपण वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव आदरणीय व्ही एन शिंदे सर, ज्यांचा माझा ऑनलाईन परिचय आहे आणि जगण्यावर, पर्यावरणावर नितांत प्रेम करणारा हा माणूस. त्यांच्या अनेक पोस्ट मी वाचत असतो, त्यांच्याशी संवाद असतो आणि काही माणसांमुळे पद मोठी होतात आणि काही माणसं पदांमुळे मोठी होतात, पण शिंदे सरांसारख्या माणसामुळे पद मोठी होत असतात. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि माझा काळजाचा तुकडा रणधीर शिंदे. मित्रांनो, रणधीर नसता तर ही कादंबरी मी लिहू शकलो नसतो किंवा साहित्य विश्वाला देऊ शकलो नसतो. मराठी समीक्षेतलं हे फार मोठं नाव आहे. माझ्यासाठी तो अंतिम शब्द आहे मराठी समीक्षेतला. आणि जेव्हा त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला तेव्हाच मी ती कादंबरी प्रकाशनाकडे पाठवली. तुमच्या कोल्हापूर शहराची समृद्धी रणधीर शिंदे आहे असं मला वाटतं. त्यानंतर कृष्णा पाटील. खरं म्हणजे ऑनलाईन कार्यक्रमासाठी मी फारसा उत्सुक नसतो, मला कनेक्ट व्हायला आवडतं, पण इथं कनेक्ट होता येत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मला दिसत नाहीत. पण तरी सुद्धा कृष्णा पाटील यांचा जो एक मनस्वी प्रेमळ आग्रह होता त्याला मी नाकारू शकलो नाही. प्रवीण लोंढे गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या संपर्कात ज्या रुजुतेनं आहे त्याचेही आभार. मला वाटतं पहिल्यांदा सुष्मिता ताईंनी या व्यासपीठावर नदिष्ट विषयी काही चिंतन मांडलं होतं. आज मी तुमच्याशी संवादी होताना आपण वाचन संस्कृतीवर आधी थोडंसं बोलूया आणि मग दुसरा जो भाग आहे नदिष्टच्या निर्मिती प्रक्रियेचा, तिकडे आपण येऊया. अब्दुल कलामांचं नाव निघालं वाचन प्रेरणा दिनानिमित्त. मला एक प्रसंग आठवतो की अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घ्यायला निघाले होते, सारखे निरोप येत होते आणि हा माणूस थांबला होता. हा माणूस का थांबला होता तर त्यांच्या गावाहून त्यांचा कोणीतरी पुजारी मित्र त्यांच्यासाठी प्रसाद घेऊन येत होता, निघाला होता, जवळपास आला होता आणि त्याचा आग्रह होता की तू प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नकोस. आणि अब्दुल कलाम त्यासाठी थांबले होते. मला वाटतं गंगा जमनी तहजीबचं याच्या एवढं उत्कृष्ट उदाहरण आपल्या देशात नसेल, जी गंगा जमनी तहजीब आज आपण विसरतो आहोत क्षणाक्षणाने आणि कणाकणाने. आता वाचन संस्कृतीमध्ये आपला एक समज आहे की आपण पुस्तक वाचलं पाहिजे. ऑफकोर्स पुस्तक तर आपण वाचलंच पाहिजे, पण मी त्या वाचन संस्कृतीचा दायरा इतका लिमिटेड ठेवायला तयार नाही. आपण पुस्तक वाचलं पाहिजे, आपण माणूस वाचला पाहिजे, आपण निसर्ग वाचला पाहिजे. पुस्तक का वाचलं पाहिजे मित्रांनो? मी तुम्हाला अब्राहम लिंकनचं एक उदाहरण सांगतो. अब्राहम लिंकन हा जेव्हा तुमच्यासारखा विद्यार्थी होता ना, तेव्हा तो दर शनिवारी रविवारी आपल्या गावातून 40 किलोमीटर लांब असलेल्या एका गावी जात असे. कारण त्या गावच्या उमरावाची सरदाराची लायब्ररी फार प्रगल्भ होती, जास्त पुस्तकं तिथं होती. आणि अब्राहम लिंकन दर शनिवारी 40 किलोमीटर पायपीट करत त्या सरदाराकडे जात, उपाशी तापाशी अधाशासारखी पुस्तकं वाचत आणि सोमवारी पुन्हा 40-50 किलोमीटर पायपीट करत परत येत. तो सरदार त्याला हसायचा, काय मूर्ख मुलगा आहेस रे तू, उपाशी तापाशी येतोस, पुस्तकं वाचतोस आणि पायपीट करत निघून जातोस. लिंकन त्याला एवढंच म्हणायचे की बाबा रे, मी यावेळी 10 पुस्तकांनी समृद्ध झालो. बाबा रे, यावेळी मी 15 पुस्तकांनी समृद्ध झालो. बाबा रे, मी यावेळी 5 पुस्तकांनी समृद्ध झालो. पुस्तकं वाचून समृद्ध झालेले अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मित्रांनो, तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. कारण अब्राहम लिंकन चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष होतो. म्हणजे जात पात मानणारी घाणेरडी माणसं फक्त आपल्याच देशात आहेत असं नाही, जगभरात सगळीकडे पसरलेली आहेत. हे अब्राहम लिंकन जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये, ज्याला तिकडे काँग्रेस म्हणतात, आपल्याकडे आपण संसद म्हणतो, पार्लमेंट म्हणतो, काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले, तेव्हा एका घाणेरडा कुत्सर स्वभावाचा म्हातारा खासदार उभा राहिला, जातपात मानणारा, पाळणारा. आणि नमस्कार करून त्यांना म्हणाला, अब्राहम लिंकन नमस्कार. जगातल्या या सगळ्यात शक्तिशाली सभागृहात मी तुमचं स्वागत करतो आहे. आणि माझ्या पायातले हे जे बूट आहेत ना, हे बूट तुमच्या वडिलांनी शिवलेत बरं का.
बघा केवढा मोठा अपमान. आपण असतो अब्राहम लिंकनच्या जागी तर त्याला सभागृहातून बाहेर फेकून दिलं असतं, तोफेच्या तोंडी दिलं असतं, आणखीन काय 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 केलं असतं. पण आपण जे काही केलं असतं त्याची नोंद इतिहासात झाली नाही. पुस्तक वाचणाऱ्या अब्राहम लिंकननं जे केलं त्याची नोंद मात्र कायम इतिहासात झाली. अब्राहम लिंकन चालत 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 त्याच्याजवळ गेले, त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाले, धन्यवाद खासदार महोदय, अशा आनंदाच्या क्षणी तुम्ही मला वडिलांची आठवण करून दिलीत. आणखीन एक सांगतो, माझे वडील जेवढे चांगले चांभार होते ना तेवढं चांगलं राष्ट्राध्यक्ष मला होता येणार नाही. तुमचेच बूट काय, या सभागृहातल्या बहुसंख्य लोकांचे बूट माझ्या वडिलांनी शिवलेत. आणखीन एक सांगून ठेवतो, तुमच्यापैकी कोणाचे बूट, माझे वडील जाऊन आता बरेच दिवस झालेत, तुमच्यापैकी कोणाचे बूट फाटले असतील, टाचा झिजल्या असतील, खराब झाले असतील तर माझ्याकडे पाठवून द्या, रिकाम्या वेळात तुम्हाला मी ते दुरुस्त करून पाठवून देतो. काय उत्तर आहे मित्रांनो? म्हणजे असं उत्तर अब्राहम लिंकन का देऊ शकले? कारण ते पुस्तक वाचायचे. तुम्ही म्हणाल की सर अब्राहम लिंकनच्या जीवनात असं झालं, तुमच्या जीवनात पुस्तकांच्यांनी काय केलं? मित्रांनो, माझ्या जीवनात पुस्तकांनी मला इमान शाबूत ठेवायला शिकवलं. मी आयुष्यात पहिलं वाचलेलं पुस्तक वयाच्या मला वाटतं 5वी-6वीत असेल, श्रीमान योगी हे पुस्तक मी वाचलं. आणि त्यातला एक प्रसंग कायम माझ्या मनात कोरला गेला. तुम्हालाही माहित असेल शिवा न्हाव्याचा प्रसंग. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर अडकले होते आणि सुटकेचे सगळे मार्ग सुटले होते, साक्षात जिजाऊ आई साहेब सैन्य घेऊन निघालेल्या होत्या आणि एक दिवस शिवा न्हावी त्यांची दाढी करत असताना शिवाजी राजांच्या मनात एक विचार चमकला आणि त्यांनी तो शिवा न्हाव्याला बोलून दाखवला की शिवा, आम्ही तुझ्यावर एक जबाबदारी टाकू म्हणतोय की उद्या आम्ही पन्हाळगडावरून पसार होऊ, पण पसार होताना इथून 2 पालख्या निघतील. एक, कारण शिवा न्हावी बराचसा शिवाजी महाराजांचा दिसत होता असं म्हणतात, एक पालखी तुझी असेल म्हणजे सोंगातला शिवाजी आणि एक पालखी आमची असेल. तुझी पालखी पकडल्या जाईल, शत्रू बेसावध होईल आणि तोपर्यंत आम्ही विशाळ गड गाठलेला असेल. शिवा न्हावी म्हणतो, महाराज आता विचार बदलू नका, माझ्या जीवाचं सोनं होईल. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या पन्हाळगडावरून 2 पालख्या निघतात आणि शिवा न्हाव्याची पालखी पकडल्या जाते आणि महाराज शिताफीनं लांब निघून जातात. मग त्याला त्या सिद्धी जोहर पुढे आणलं जातं, त्या सोंगातल्या शिवाजीला, शिवा न्हाव्याला. आणि सिद्धी जोहर आपल्या दाढीवर हात फिरवत म्हणतो, क्यों राजे, हमको क्या अफजल खान समजे, आमच्यात वेड्यातून पळून जायचा विचार करत होतात. तो सोंगातला शिवाजी म्हणतो, हा कोशिश कर रहे थे. तेवढ्यात मद्याचे प्याले आणले जातात आणि शिवा न्हावी मद्य प्यायला नकार देतो. तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथे येतो आणि म्हणतो, दगा दगा दगा, शिवाजी महाराज राजा तर कधीच पळून गेलाय, हा तर सोंगातला शिवाजी आहे. सिद्धी जोहर संतापाने लाल होतो, आपली कट्यार काढतो आणि त्याला विचारतो, हो रे, तू काय सोंगातला शिवाजी आहेस? शिवा न्हावी म्हणतो, अरे खुळा की काय तू, महाराज तुझ्या हातात गावायला, महाराज तर कधीच पार निघून गेले. आणि तो सिद्धी जोहर ती कट्यार शिवा न्हाव्याच्या पोटात खुपसतो. शिवा न्हावी खाली पडायला लागतो. पडता पडता म्हणतो, अरे सोंगातला झालो तरी शिवाजी आहे, शत्रू समोर पालथा पडणार नाही, आणि खांब्याला धरून उभारण्याच खाली कोसळतो. काय निष्ठा आहे बघा. आणि आजच्या जर निष्ठा आपण पाहिल्या सगळ्या पक्षीय राजकारणांच्या, तर सकाळी आपला नवरा बाहेर गेलेला संध्याकाळी कोणत्या पक्षात असेल याविषयी त्याच्या बायकोलाही खात्री नसते, तर आपण समाजाने नागरिकांनी त्याची काय खात्री बाळगावी. म्हणून वाचनाने मला इमान शाबूत ठेवायला आणि निष्ठा ठेवायला शिकवलं. मी आज जो काही उभा आहे उल्हासा लेखक म्हणून मराठी साहित्यातला, त्यामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त श्रेय मी वाचनाचं आहे. त्यामुळे मी इथपर्यंत आलो. म्हणून मित्रांनो, सतत वाचत राहा, निसर्ग वाचत राहा, माणूस वाचत राहा, पुस्तकं वाचत राहा. आता मी निसर्ग वाचत राहा या निसर्गाकडे येतो. माझं लहानपण खेड्यात गेलं, म्हणजे इतकं रिमोट प्लेस होतं की 4थी पर्यंत शाळा होती, पुढे शाळा पण नव्हती. 5-6 किलोमीटर पायी जावं लागत असेल. पण मला आपलं शिक्षण खेड्यात झालं याचा कधीही न्यूनगंड वाटला नाही. उलट
त्या खेड्यामुळेच माझ्या जगण्याच्या, माझ्या डोक्याच्या, माझ्या डोळ्याच्या कक्षा रुंदावत गेल्या असं मला वाटत राहतं. त्या ग्रामीण भागामध्ये आमचा एक म्होरक्या होता, आमच्या मुलांचा. त्याचं नाव हुलबा. आणि हा हुलबा निसर्ग वाचायचा असतो हे त्याच्या जगण्या वागण्या बोलण्यातून कळत न कळत माझ्या कॉन्शियस लेवलवर, कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस लेवलवर बसत गेलं की निसर्ग सुद्धा ही वाचायची गोष्ट आहे. हा हुलबा मधमाशाचं पोळं मोठा हुकमी उठवायचा. आम्ही पोरं 4-2 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो. आणि हुलबा सांगायचं, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाही, मध गोळा बी करते आणि हारीनं मांडून बी ठेवती. त्यातली एक माशी जरी चुकली तरी सगळं मधमाशाचं पोळं खाली येते बघा. निसर्गातली सरळ साधी सोपी घटना आपण अनेकांनी पाहिलेली. पण ज्या मधमाशांना आपल्या एवढी बुद्धी नाही, आपल्या एवढे अवयव नाहीत, पण ती सुद्धा मध मांडून ठेवायला चुकत नाही, म्हणजे केवढ्या शिस्तीत ती जगते. मग आपण सुद्धा जगता वागताना असंच शिस्तीत जगलं पाहिजे. हे संस्कार कळत न कळत मला निसर्ग वाचताना होत गेले. साधी गोष्ट आहे हो. जाई जुईचं फूल तुम्ही कधी वेलीवरून पडताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर काळजीपूर्वक पहा. ते जाई जुईचं फूल वेलीवरून पडताना स्वतःशी गिरक्या घेत सावकाश खाली पडतं, असं वाटावं की त्याला गुरुत्वाकर्षणाचे कुठलेही नियम लागू नाहीत की काय. पण ते फूल, तो निसर्ग तुम्हाला सुचवत असतो की मित्रांनो, अहम, इगोच्या ओझ्याने जड होऊ नका, धपकन खाली पडाल, हलके राहा. खाली पडलात तरी त्या पडण्याची अजिबात इजा होणार नाही. एवढं सुंदर साधं सोपं तत्वज्ञान हे जाई जुईवरून पडतानाचं फूल तुम्हाला सांगत असतं. मित्रांनो, आपण देवाला फुलं वाहतो, ज्यांना व्हायची त्यांनी व्हावीत. नदिष्ठ मधलं माझं आवडतं वाक्य आहे किंवा माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे की आपण आस्तिक असलो तर इतके टोकाचे आस्तिक असलो पाहिजे की एखाद्याचं नास्तिकपण सुद्धा प्राणपणाने जपता आलं पाहिजे. आणि आपण नास्तिक असो तर इतके टोकाचे नास्तिक असलो पाहिजे की एखाद्याचं आस्तिकपण सुद्धा आपल्याला प्राणपणाने जपता आलं पाहिजे. झाडावरची फुलं आपण तोडतो. मला असं वाटतं की ती झाडावरची फुलं तोडण्यापेक्षा देवाला वाहण्यासाठी आपण त्या फुलावरून अलगद हात फिरवला आणि तुम्हाला ज्या देवाला व्हायचंय त्या देवाचं नाव घेतलं आणि ते फूल त्या देवाला अर्पण केलं, तर एकच फूल अनेक देवांना तुम्ही अर्पण करू शकाल आणि ते फूल पुन्हा झाडावर तसंच अबाधित राहील. आता तुम्ही म्हणाल, सर बोलायला काय लागतं? मित्रांनो, माझ्या जगण्यातून हे आलं. त्या काळात माझ्या आई वडिलांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे जात नावाची गोष्ट मी आईच्या गर्भातच सोडून आलोय. मला माझ्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात सुंदर वडिलोपार्जित गोष्ट काय असेल तर जात निरपेक्षपण आणि धर्मनिरपेक्षपण ही माझ्या आई वडिलांनी मला दिलेली सगळ्यात सुंदर गोष्ट. मी तुमच्या म्हणजे इथे विद्यार्थी बरेच असतील. मी तुमच्या एवढा विद्यार्थी असताना विद्यापीठात माझ्याकडे माझा एक मित्र यायचा अभ्यासाला. आणि अंघोळ झाली की मी प्रार्थना करत उभा राहायचो आणि तो अभ्यासाला आलेला मित्र सिगरेट पित राहायचा. असे 10-12 दिवस झाले. एक दिवस तो म्हणाला, म्हणे ते तू काही आंघोळ केल्यावर प्रार्थना फिरताना करतोस, आपण काही देवफेव मानत नाही, मी सिगरेट पीत जरा बाहेर बसत जातो. मी त्याला एवढंच म्हणालो, बाबा प्रॉब्लेम काय रे? असं कर ना, तू सिगरेट समज, मी उदबत्ती समजतो, विषय संपला. आणि मित्रांनो, माझ्या या वाक्यानं तो एवढा खुश झाला की आजपर्यंत आम्ही एकमेकाचे जीवाभावाचे मित्र आहोत. आपली अशी वर्तणूक 2 मित्रांमध्ये अधिक चांगला संवाद साधत असते. एवढंच नव्हे तर 2 धर्मामध्ये अधिक चांगला संवाद साधत असते. मी त्याला जर म्हणालो असतो, तुला कळत नाही का, मी प्रार्थना करतो आणि तू सिगरेट पितोस, तर 2 माणसांमध्येच दरार पडली नसती, तर 2 माणसांमध्ये धर्मांमध्ये सुद्धा दरार पडली असते. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण या दरारी कमी करू शकतो. आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान असेल तर एवढंच करा, तुमची वर्तणूक अशी ठेवा की इतर धर्मियांना वाटलं पाहिजे की अमक्या धर्माची माणसं चांगली असतात. ही तुमची, जर तुम्ही धार्मिक माणूस असाल तर पहिली जबाबदारी आहे. आणि मग निसर्ग वाचायची सवय मला लागली. त्यानंतर माझं बोट
गाव सुटलं. मी शहरात आलो आणि माझं बोट जिम कार्बेटने पकडलं. म्हणजे निसर्ग वाचायचा असतो ही हुलबानं शिकवलेली बाराखडी पुढे जिम कार्बेटनं अधिक चांगली गिरवून घेतली. कोण होता जिम कार्बेट? जिम कार्बेट शिकारी होता का? येस ऑफकोर्स शिकारी होता. शिकारी लेखक होता का? येस ऑफकोर्स शिकारी लेखक होता. 15-15 मैल अनवाणी पायानं जंगलात पायपीट करणारा तो अडाणी होता का? खेडूत होता का? येस ऑफकोर्स होता. पण त्याही पेक्षा जास्त जंगलाची, झाडांची, पशुची, पक्ष्यांची, प्राण्यांची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. एक प्रसंग त्याच्या आयुष्यातला मी नेहमी सांगत असतो की त्याचा रॉबिन नावाचा एक कुत्रा होता. आणि अनेक शिकारीच्या प्रसंगात, जिकिरीच्या प्रसंगात, नरभक्षक वाघांच्या कत्तली करताना या रॉबिन नावाच्या कुत्र्याने त्याला प्राणपणाने साथ दिलेली असते. फक्त एकदा आणि एकदाच नरभक्षक वाघ समोर आल्यानंतर घाबरून हा रॉबिन नावाचा कुत्रा पळून जातो आणि जिम कार्बेटची त्या वाघाची झटापट संपल्यानंतर झुडपातून बाहेर येतो. ऊ आवाज करत त्याचे पाय चाटायला लागतो. त्याच्या पद्धतीने त्याची माफी मागायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलून घेतो. पुन्हा त्याच्या गालाचे पापे घेत ऊ आवाज करत तो त्याची माफी मागायला लागतो. आणि जिम कार्बेट त्याला सांगतो, रॉबिन हे बघ, अनेक जिकिरीच्या प्रसंगात, प्राणावरच्या प्रसंगात तू मला प्राणपणाने साथ दिली आहेस. आज पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच तू पळून गेलायस. चालत राहतं. एक गोष्ट लक्षात ठेव, या जिकिरीच्या प्रसंगात तू एकदा पळून गेला होतास हे आता तूही कोणाला सांगायचं नाही आणि मी पण कोणाला सांगणार नाही. आणि जिम कार्बेट आपल्या पुस्तकात लिहून ठेवतो की ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो आहे याचं कारण हे की रॉबिन आता मरणासन्न झालाय. तो शेवटचे श्वास मोजतो आहे आणि तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ना हरकत प्रमाणपत्र मी रॉबिन कडून घेतलेलं आहे. प्राण्यांकडून, झाडांकडून, पक्ष्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं. माझ्यासाठी हे अविश्वसनीय होतं की काय जगण्याची लाईन असेल की कुत्र्याकडून, रॉबिन नावाच्या कुत्र्याकडून हा ना हरकत प्रमाणपत्र घेतो आणि मग ती गोष्ट आपल्याला सांगतो. आणि मग हळूहळू मला नदीचा नाद लागत गेला. हा जर निसर्ग वाचायची सवय मला लहानपणापासून लागली नसती ना तर नदीवरचा एक प्रसंग मी नदी चितारित करू शकलो नसतो. तुम्ही लहानपणापासून ऐकता की मोराची चाल खूप ऐटदार असते. मोर खूप ऐटदार पद्धतीने चालतो. पण कधीतरी विचार केलाय का मोराची चाल ऐटदार का असते? निसर्गातली अनेक अशी रहस्य निसर्ग आपल्याला सांगायला उत्सुक असतो. पण मित्रांनो, निसर्गाचं सांगणं आपल्याला ऐकायचं असेल तर आपल्या शरीराची सगळीच्या सगळी रंध्र उघडावी लागतात. तेव्हाच तो निसर्ग आपल्याला कळायला लागतो किंवा त्या अव्यक्ताच्या हाका आपल्याला ऐकू येतात. असंच मोराच्या ऐटदार चालीचं रहस्य मला एका दिवशी भऱ्या पहाटे नदीवर उमजलं. मी पहाटे पहाटे नदीवर गेलो होतो. भुर पाऊस पडत होता आणि ओल्या वाळूमध्ये मोर पावलांचे ठसे उमटले होते. हॅलो, मी त्या मोर पावलांच्या ठशांचा पाठलाग करायला लागलो. माझ्या लक्षात आलं की मी वेगाने चाललो, म्हणजे माझा पाठलाग, माझी चाहूल लागली की मोर वेगाने जायचे आणि पुन्हा सावकाश चालायचे. मग मी रांगत रेखत जवळपास 1 किलोमीटर त्या वाळूत त्यांच्या पावलांच्या ठशांचा आणि त्यांचा पाठलाग करायला लागलो. माझी चाहूल लागली की ते वेगाने जायचे, पुन्हा सावकाश जायचे. आणि असं रांगता मी बाजूला पडलेली काडी घेतली. मी ती काडी घेण्याचं कारण कुठंतरी जिम कार्बेट होता, कुठेतरी हुलबा होता, कुठेतरी मारुती चितमपल्ली होते. मी ती काडी घेतली आणि त्यांच्या पावलांमधलं अंतर मोजायला लागलो. मोर पावलांच्या ठशामधलं. तुम्हाला सांगतो, ते अंतर मोजताना माझ्या असं लक्षात आलं की मोर वेगाने चालवत का सावकाश चालवत त्यांच्या पावलांमधलं अंतर मात्र अजिबात बदलत नाही आणि म्हणूनच त्यांची चाल आपल्याला ऐटदार वाटते.
ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा. नाही तर माणसांचं कसं आहे बघा, दुःख आलं की आपले खांदे पडतात आणि सुख आलं की आपण माजून जातो. पण मोर मात्र सतत एकाच चालीनं चालतो आणि म्हणून त्याची चाल आपल्याला ऐटदार वाटत राहते. मग हे सगळं मी शिकत असताना मी नदीच्या गर्भात शिरायला लागलो. नदी म्हणजे मला आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय वाटत राहिलं. मी नदीशी माझी नाळ का जोडल्या गेली? अनेकांनी मला प्रश्न विचारले. पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर मी रणधीरला दिलं, कारण त्या काळात रणधीर सुद्धा माझ्या संपर्कात होता, की माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि आम्ही सारखं मुंबईला चक्रा करायचो तिच्या ट्रीटमेंटसाठी. एक दिवस रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताना झोपताना मी तिला सांगितलं की आई, रात्री बाथरूमला एकटी जाऊ नकोस, मला उठव. रात्री 1:30-2च्या सुमारास मला जाग आली. शेजारच्या बर्थवर आई नव्हती. मी कावराबावरा झालो. धावत धावत बाथरूमकडे गेलो तेव्हा बाथरूमच्या दांडीला घट्ट पकडून आई उभी होती. आईच्या चेहऱ्यावर वेदना पसरलेली होती. मी आईला विचारलं, आई काय होतंय ग? तर आई म्हणाली, मनू, माझ्या पोटात प्रचंड आग होतीये रे. कोणी घागरभर पाणी माझ्या पोटावर ओतेल तर माझ्या पोटातली आग कमी होईल का? मित्रांनो, त्या क्षणी मला असं वाटलं की आईच्या पोटावर आपण अख्खी नदी जर ओतली तर आईच्या पोटातली आग कमी होईल का? मला वाटतं तो क्षण होता माझी आणि नदीची नाळ जुळण्याचा. काही दिवसानंतर आई निघून गेली, पण मला नदीच्या गर्भात सोडून गेली. पण मित्रांनो, अजूनही मला असं वाटतं, पुरुषाला स्त्रीच्या गर्भापर्यंत जाता आलं पण तिच्या गाभ्यापर्यंत जाता आलं नाही. मला सुद्धा नदीच्या गर्भापर्यंत जाता आलं, पण अजूनपर्यंत नदीच्या गाभ्यापर्यंत मात्र मला जाता आलं नाही. मग नंतर माझ्या या निसर्ग वाचनाच्या बाराखडीची पुढची जी पायरी होती ती दादाराव या माणसाने सुरू केली. दादारावने मला पहिल्यांदा सांगितलं की बापू, नदीत उतरायच्या आधी पहिल्यांदा नदीला ऐकायचं असतं. नदीला ऐकायचं असतं याचा अर्थ नदी बोलत असते. याचाच अर्थ मी नदीष्ट या कादंबरीच्या शेवटी जे लिहिलेलं आहे की यस, शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर मी. नदी माझ्यासाठी जिती जागती जिवंत आहे, हे पहिल्यांदा मला दादारावने शिकवलं. दादाराव माझा नदीवर पोहणं शिकवणारा उस्ताद. आणि एकदा कोजागिरीच्या रात्री मला असं वाटलं की गच्चीवर बसून चांदणं पाहण्यापेक्षा जर नदीत चांदणं कसं उतरतं हे आपण पाहायला काय हरकत आहे. म्हणून रात्री 11:30 वाजता मी माझी मोटरसायकल काढली आणि इथं काळेश्वर नावाचा एक डॅम आहे, जो हजारो मृत्यूच्या कहाण्या घेऊन दरवर्षी वाहत राहतो. 11:30 वाजता मी नदीवर गेलो. मारुती मंदिराच्या खाली मोटरसायकल ठेवली. पाठीमागं कोणी पाहू नये, आपल्याला डिस्टर्ब करू नये म्हणून. त्यावेळी त्या डॅमवर मासे पकडत नव्हते, आता मासे पकडतात. वाळूचा उपसाही होतो, सगळंच होतं. आणि नदीत उतरलो. असे माझ्या छातीला हातभर मासे लागत होते. सप 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 पोहत मी नदीच्या मधोमध गेलो आणि असा उताळा नदीत झोपलो. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, अलौकिक हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे, पण अलौकिक काय असतं हे त्या दिवशी मला पहिल्यांदा उमजलं. तुम्ही पण डोळ्यासमोर चित्र उभं करा की असा मी उताळा झोपलोय, माझ्या अंगाखाली नदी अंथरली आहे आणि वरतून कोजागिरीचं शुभ्र धवल चांदणं माझ्या अंगावर नदीत पडत आहे. म्हणजे मला त्या दिवशी समजत नव्हतं की ते शुभ्र धवल चांदणं नदी पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागवत आहे का ते शुभ्र धवल चांदणं पिऊन नदी आपली युगानुयुगाची पाप धुवून काढते आहे, जी आपणच तिच्यात बुडवलेली आहेत. मी अवाक होऊन गेलो, सभोवाराला विसरलो, मला कशाचंच भान नव्हतं. म्हणजे इतकं ते अलौकिक असं दृश्य माझ्या समोर तरळत होतं की ते शुभ्र धवल चांदणं नदीत पडत आहे. नदी प्रकाशून गेलेली आहे आणि त्या शुभ्र धवल चांदण्याचा काही भाग माझ्या अंगावर पडतो आहे आणि नदीचा स्पर्श मला होतो आहे.
पण मित्रांनो, आपलं दामन, आपली अवकात फार छोटी असते. या अलौकिकात आपण फार काळ रमू शकत नाही. ते अलौकिक आपल्याला असं बाहेर फेकून देतं. थोड्या वेळानं त्या अलौकिकातून मी बाहेर पडलो आणि इमरोजच्या ओळी मला आठवल्या. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. काय ओळी आहेत बघा. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. हे मला आठवलं. मी लौकिकात आलो आणि पुन्हा परतून नदीच्या बाहेर आलो आणि माझ्या मनात एकच विचार की आता आपण दादारावला सांगायचं की दादाराव, आता मी खरा तुमचा शागिर्द झालोय. मी रात्री 11:30 वाजता गोदावरी नदी पोहून पार केली आहे. आता मी खरोखर तुमचा शागिर्द आहो. आता असे त्यांच्या स्टाईल मध्ये सांगायचं याची मी वाट पाहत होतो. 2 दिवसांनी मला दादाराव भेटले आणि मी त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांना म्हणालो, दादाराव उगं नवं, काय मामुली समजावला का तुम्ही मला? म्या कोजागिरीच्या रात्री आपला काळेश्वरचा डॅम पोहून पार केला. हा, उगं नवं. मला वाटलं ते आपल्याला जवळ घेतील, कौतुकाची थाप पाठीवर मारतील, त्यांच्या डोळ्यात कुठलं ना कुठलं कौतुक दिसेल. पण यापैकी काहीही त्यांनी केलं नाही. ते एवढंच म्हणाले की बाबा रे, रात्रीच्या नदीत उतरायचं नसतं, नदी झोपलेली राहते. मित्रांनो, काही वाक्य इन द लाईन वाचायची असतात, काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायची असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायची असतात. दादारावचं हे वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायसारखं होतं की रात्रीच्या वेळी नदीतले जीवजंतू त्यांची भावसमाधी असते आणि त्यांची ती भावसमाधी डिस्टर्ब करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. या अर्थानं नदी झोपलेली राहते. एवढं मोठं तत्वज्ञान दादाराव मला सांगून गेले. ही माणसं मला भेटली, जी माणसं मला बोलली, मी यांच्याशी संवादी झालो. म्हणजे तो कालू भैया आणि त्याची प्रेयसी, म्हणजे ती अगडबंब देहाची प्रेयसी आणि कालू भैया. माझी मोटरसायकल दिसली की ती अगडबंब देहाची प्रेयसी पूर्णपणे उभं राहून मला नमस्कार करायची. मला कळायचंच नाही की इतका आदर मला का करते. नंतर मला कळायला लागलं की आपल्याला लोकांच्या आयुष्यात डोकावायची फार सवय असते. काय चाललंय की त्याचं काय चाललंय की. पण मी मात्र कधीही त्यांच्या प्रेम प्रकरणात डोकावलो नाही. नदीच्या प्रवाहासारखं तो प्रवाह चालू दिला, म्हणून त्यांना माझा आदर वाटत असावा. हा कालू भैया एक दिवशी असा मी पाहिला की माझ्याकडे पाठ करून, नदीकडे पाठ करून लघवीला उभा आहे. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, हा काही येईच ना. मला आश्चर्य वाटलं. मी त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि मग 15 मिनिटांनी त्याच्या पाठीला हात लावला. कालू भैया क्या कर रहे हो तुम, काय करताय? तर तो म्हणाला, तो त्या झाडाशी बोलत होता की तुझी पानं मी तोडतोय रे, उगीच तोडत नाहीये. माझ्या म्हशीला गड्डा झालाय आणि तुझी पानं गरम करून त्याचं पोटीस बांधलं की ते गड्डा इरगळून जाते रे, म्हणून तुझी पानं तोडायला. बरं का बापू, नाराज होऊ नको. कालू भैयामध्ये मला त्या दिवशी कोणीतरी सुफी संत, आज आठवत नाही, सुफी संत आठवला की जो झाडांना त्याची औषधी गुणधर्म विचारायचा आणि ती झाडं त्याला सांगायची आणि मगच तो ती पानं तोडायचा औषधासाठी म्हणून. बामनवाड नावाचा तिथला जो काही झिंगाभोई बामनवाड आहे, काय सांगावं मित्रांनो की सकाळी पहाटे त्याची माझी भेट व्हायची. तो तिकडून त्याची किष्टी, थर्माकोलच्या कष्टीला तो किष्टी म्हणायचा. तो तिकडून किष्टी सोडायचा आणि मी इकडून देह सोडायचो. आणि किष्टी सोडताना तो असा पुकारा करायचा, छनोछनी करावा हाची विचार, ऐसे घात करी काळ सावधान. आणि पलीकडच्या काठावर आमची गाठभेट व्हायची. आम्ही गप्पा मारायचो. आज बाम भेटला, कतला भेटला आणि हे भेटला. साहेबा तुला एक दिवशी चांगली माशी शिजवून खाऊ घालतो नदीवर, रात्रीच्या ये म्हणायचा. आणि आमच्या गप्पा झाल्या की तो मासे विकायला आणि मी माझा दिवस विकायला निघून यायचो. हा बामनवाड 1.5-2 महिने माहीमच होऊन गेला, आलाच नाही. मी दिवसाचे रात्रीचे सगळे प्रहर नदीवर जाऊन आलो, पण मला बामनवाड आढळलाच नाही. 2 महिन्यानंतर हा बामनवाड पलीकडच्या काठावर मला असं जाणवलं की किष्टीवर कोणीतरी झोपलंय आणि तो बामनवाडच असावा. मी सपासप हात मारत गेलो आणि बामनवाड किष्टीवर लंबालाट पडलेला मला दिसला. आणि 2 महिन्यात तो खंगून बारीक झालेला होता. मी मोठ्याने ओरडलो असा दम घेत,
की वामनवाड छनोछनी काळ आणि मासे संपत चालले की हो, कुठे गायब होतात? तो उठला, खिन्नपणे आपल्या किष्टीवर बसला. तो कष्टीला किष्टी म्हणायचा आणि माठ पाझरावा तसा पाझरायला लागला. म्हणाला, वामनवाड काय झालं? काय सांगू साहेबा, 2 महिन्यापूर्वी सांच्या पारी एक चांगल्या घरातली बाई नदीवर आंघोळ धुवायला आली. मी तिला सांगितलं बी, सांच्या पारी येत जाऊ नको, पोरटोर चांगले नाहीत. ती बाई आंघोळ धुवायला बसली न बसली की बेश्रमातून 4 पोरटोर आले की हो. त्याने त्या बाईला ओढलं की. जीवाच्या भीतीनं मी आधी गबगार बसलो, कारण मासा दिला नाही तर ही चाकू दाखवून जीव घ्यायची धमकी देतात. आणि अर्धा घंटा मला त्या बेश्रमातून त्या बाईच्या कन्याचे आणि टाचा घासण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. अर्ध्या घंट्यानं अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामोर आली की हो. रणधीर, या ठिकाणी तो जे वाक्य वापरतो ना, त्यासाठी एखादा प्रतिभावंत लेखकच जन्माला यावा लागतो. काय म्हणाला वामनवाड मला, की अर्ध्या घंट्यानं ती अंगभर इस्कटलेली बाई माझ्यामोर आली की हो. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं. आणि नदी बाई माणूस की हो. आणि एका बाई माणसासमोर एका बाई माणसाची आबरू लुटताना मी काही म्हणता काही करू शकलो नाही. म्हणून मला नदीला माझं तोंडच दाखवा वाटलं नाही साहेबा, म्हणून मी नदीवर आलो नाही. आज आये दिन बलात्काराच्या बातम्या ऐकताना वामनवाडची प्रतिक्रिया मला फार मोलाची वाटते, की ज्या नदीच्या मासे पकडण्यावर त्याच्या कुटुंबाचं पोट पाणी होतं, पण एका बाईवर होताना बलात्कार आपण निमूटपणे पाहिला. गोदामाई सुद्धा बाई माणूस, त्या बाई माणसाला काय वाटलं असेल असा विचार करत हा 2 महिने उपाशी तापाशी पोरांची आबाळ पाहत बसला. मला वाटतं आज आये दिन होणाऱ्या बलात्कारांच्या नृशंस बातम्यामध्ये एका पुरुषाला काय वाटतं हे अगदी अधोरेखित करून ठेवण्यासारखं आहे. या लोकांनी मला समृद्ध केलं. या लोकांनी वेगळ्या अर्थाने मला जगणं शिकवलं. मित्रांनो, मला राग, लोभ, द्वेष हे फार टेम्पररी येतात. आणि तुमच्यापैकी एखादं कोणी माझ्याशी वाईट वागलं तर मी दुसऱ्या दिवशी पहाटे नदीवर जातो आणि तिला सांगतो, माय हे पण तुझ्या पदरात, आणि सोडून देतो. आणि दुसऱ्या दिवशीपासून ताजा तवाना जगण्याला हे होतो. आजही मी सांगतो की नदिष्ठची 25वी आवृत्ती आली असली तरी मनोज बोरगावकर दुय्यम आहेत, नदी वाहत राहिली पाहिजे. कृष्णा पाटील सर, प्रवीण गेल्या 2020 नंतर दर आठवड्याला ऑनलाईन माध्यम किंवा डायरेक्ट माध्यमातून कमीत कमी 100-150 लोकांशी मी जोडल्या जातो दर आठवड्याला. आणि इतक्या लोकांशी मी जोडल्या जातो याचा मला कौतुक वाटत नाही, याचा मला अभिमान वाटत नाही. एवढ्या लोकांची नदी जोडल्या जाते आणि उद्या नदीत निर्माल्य टाकताना, घाण टाकताना, कचरा टाकताना ही माणसं 10दा विचार करतील, हे जाणीवेनं मी अगदी आनंदित होतो. आणि मला असं वाटतं की माझ्या इवल्याशा कृतीचं एवढं मोठं समर्थन सार्थक माझ्या वाचकांनी केलेलं आहे. आता मी शेवटाकडे येतो, सगुणा नावाच्या पात्राकडे येतो. मी तेव्हा अपडाऊनची नोकरी करायचो आणि एक दिवशी काहीतरी छुटपूट दंगल झाली होती. आणि या मीडियामुळे, माध्यमामुळे ही दंगल लगेच देशभर पसरते. तशीच त्या गावची दंगल देशभर पसरली होती. मी स्टेशनवर आलो, पाहिलं तर स्टेशनवर कधी नव्हे ते शुकशुकाट होता. तशाही परिस्थितीत मला आनंद वाटला की आता धक्काधक्की असं काही आपल्याला करावं लागणार नाही. ट्रेन उभी होती आणि ट्रेनच्या डब्यात कोणीही नव्हतं. मी ट्रेनच्या डब्यात शिरलो. आता छान प्रवास आपल्याला करता येईल अशा आनंदात होतो. तेवढ्यात डब्याच्या दारातून एक तृतीयपंथी डब्यात चढताना मला दिसली. तिचे ते चुडी भरले हात आणि चमकदार कपडे. मी तिच्याकडे पाहिलं आणि पटकन माझी नजर खिडकीतून वळवली आणि मला वाटलं की आपली शांतता आता भंग होणार. ती तृतीयपंथी तिथून चालत 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 माझ्यापर्यंत आली. मला डोळ्याच्या आपल्याला तिरप्या ह्याच्यातून दिसत असतं. मी बाहेर जरी पाहत असतो तरी माझं लक्ष होतच. आणि ती आली आणि माझ्या समोरच्या बेंचवर बसली आणि तिने माझ्या मांडीवर हात ठेवला. मला म्हणाली, ए
तुमचा समाज आम्हाला काय म्हणतो रे? तुम्हारा समाज हमको क्या बोलता? बोलणार रे. मी ओढे बिढे घेतले, घाबरलो आणि म्हणे काही नाही, काही कुछ नाही बोलते, काही म्हणत नाही असं म्हणून मी टाळाटाळ करायला लागलो. ती खनपटीलाच बसली. तुला काय वाटतं मी निघून जाईल? सांग ना, तुझा समाज आम्हाला काय म्हणतो? कृष्ण, आपल्याला फार सराईत सवय आपल्या शरीराला झालेल्या आहेत. मी लगेच खिशातली 50ची नोट काढली आणि तिला देऊन टाकली. म्हणजे आपल्याकडून आपण सेफ गेम खेळत असतो सारखे, तसाच तो माझा सेफ गेम होता की पैसे दिले की ती काही करणार नाही. आणि मग मी तिला म्हणालो, जेव्हा ती खनपट्टीलाच बसली, की हमारा समाज तुमको हिजडा बोलता. मित्रांनो, हिजडा शब्द बोलताना मला वेदना होतात. मी क्षमा मागून हा शब्द वापरतो. मी तिला म्हणालो की आमचा समाज तुम्हाला हिजडा म्हणतो. ती करून हसली. त्यापेक्षा ती हसली नसती तर अधिक बरं झालं असतं. आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, मी गाडीत चढले, तुझी माझी नजरानजर झाली. मग नजर कोणी चुकवली रे, तू का मी? मी म्हणालो, मीच नजर चुकवली. मग ती मांडीवर हात ठेवून पुन्हा म्हणाली, आपली नजरानजर झाली, नजर तू चुकवली, मग नजर चुकवणारा हिजडा का नजरेत नजर देणारा हिजडा रे? काय तिचा प्रश्न होता. म्हणजे हा प्रश्न तिने फक्त मला एकट्याला विचारला नव्हता. हा सगळ्या त्या समाज व्यवस्थेला तिने विचारलेला प्रश्न होता की हिजडा कोण आहे? आणि मग मी तिच्यात गुंतत गेलो, अनेक अर्थाने गुंतत गेलो. आम्ही नदीवर भेटायचो. मित्रांनो, फक्त विचार करा, मी महिला कॉलेजमध्ये प्राध्यापक माणूस आणि एका हिजड्याला घेऊन मी नदीवर बसतोय. पण मी बसायचो आणि सुरुवातीला मला सुद्धा भीती वाटायची, म्हणून माझ्या पोहण्याच्या पिशवीत मी कंडोम ठेवायचो. त्याचं कारण हे की ते 4-2 लोक आले आणि आपल्यावर अतिप्रसंग केला किंवा अतिप्रसंग करायला लावला तर आपल्याला एड्स तरी होऊ नये म्हणून. मग नंतर जेव्हा तिची अंतर्बाह्य ओळख होत गेली तेव्हा मी तिच्या बाबतीत निर्धास्त झालो. आम्ही छान त्या झाडीमध्ये थम्सअप पीत बसायचो, तासचे तास गप्पा मारायचो आणि ती मला सगुणा मला गिरिया म्हणून पाहायची. गिरिया याचा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये हिजड्याने ठेवलेल्या पुरुषाला गिरिया म्हणतात. पण मित्रांनो, ती जरी माझ्याकडे गिरिया म्हणून पाहत असली तरी तिने कधीही मर्यादा भंग केला नाही. आणि एक दिवस सगुणा निघून गेली. आणि हे सगळं मी माझ्या बायकोला येऊन सांगायचो, आज नदीवर असं झालं, नदीवर तसं झालं. आणि ती म्हणाली की ऐकायला खूप छान वाटतंय, तुम्ही याच्या नोंदी करून ठेवा. आणि नोंदी व्हायला लागल्या आणि त्या नोंदी महाराष्ट्रात पहिल्यांदा रणधीर शिंदे या माझ्या मित्रांनी ऐकल्या, विनायकदादा पाटील या वडीलधाऱ्या माणसांनी वाचल्या आणि संतोष आट्टीबाऊंड या मित्रांनी ऐकल्या. आणि रणधीर सारखा समीक्षक जेव्हा म्हणतो, तो बार्शीला आला हो माझ्यासाठी कोल्हापूरून, की आमची भेटच होत नव्हती आणि बार्शीला आम्ही पहिल्यांदा याचं वाचन केलं. आणि मग हळूहळू माझ्या मनात त्या कादंबरीचे विचार यायला लागले. पण पुन्हा लेखकानं आपलं इमान शाबूत ठेवलं पाहिजे. एकट्या सगुणावर आपण बिरादरीविषयी कसं काय लिहायचं? म्हणून मी एकाच्या संपर्कात आलो. 2 वर्ष तिच्याशी संपर्कात होतो फोनवर आणि हळूहळू तिला माझा विश्वास वाटायला लागला. आणि ती मला म्हणाली की तुला आमच्या जीवनाविषयी जाणून घ्यायचंय ना, तर तू ये आमच्याकडे. 15 दिवसांनी तू आमच्याकडे ये. मी गुरुला सांगते, आम्ही 6-7 लोक एकत्र राहतो आणि आम्ही आमच्या आयुष्याविषयी तुला सांगूया. मग मी तिला म्हणालो की मला जरा आधी कळव, म्हणजे मला रिझर्वेशन वगैरे काढावं लागतं. पण त्यानंतर मित्रांनो तिचा फोनच बंद झाला. मी सारखे फोन करतोय, फोन लागत नाही. शेवटी 15व्या दिवशी तिचा फोन आला आणि म्हणाली की मी म्हणालो आदित्य क्या होगा, तूने फोन नाही उठाया, फोन स्विच ऑफ आहे, फोन नाही लगाया, मी तुला भेटायला कसं काय येणार? तर ती म्हणाली की आता भेटायला यायचं वगैरे विसरून जा रे, माझा ऍक्सिडेंट झालाय आणि माझं मागचं पार्श्वभागाचं हाड तुटलंय आणि आता मी ऍडमिट आहे, मला 2-3 लाख रुपये खर्च येणार आहे, तू हे भेटायचा वगैरे विषय विसरून जा. आणि आता गुरु करेल रे खर्च, पण खूप अवघड आहे हे सगळं. आणि मग मला सुद्धा खूप कसं तरी वाटलं. त्याच दिवशी नेमकी कोरा कागद निळीशाही ही राजहंसची मला रॉयल्टी आली होती. ती मनी ऑर्डर, तेव्हा आतासारखे ऑनलाईन पेमेंटचे दिवस नव्हते, मी तिला मनी ऑर्डर पाठवून दिली
आणि मनाशीच खूणगाठ बांधली की आता काय, आता आपली काय आदितीची भेट होऊ शकत नाही, हा विषय संपला. पण मित्रांनो, जर आपली भावना शुद्ध असेल तर ही कायनात आपल्याला तहेदिल मदत करत असते. मुलांना, तुम्हाला मी एक गोष्ट नेहमीसाठी सांगून ठेवतो की दुसऱ्यांचा सन्मान करणं, आदर ठेवणं हा आपला संस्कार आहे. आणि तो सन्मान, तो आदर त्यांना स्वीकारता येत नसेल तर ते त्यांचे संस्कार आहेत म्हणून त्यांना विसरून द्या आणि सोडून द्या. मग अर्धा दिवस गेले आणि मला रात्री फोन आला. तेव्हा असे कॉर्डलेस फोन होते. तो कॉर्डलेस फोन घेऊन मी बसलो होतो आणि फोन आला. कौन है रे तू? आदिती का आशिक है क्या? नाही नाही, आप कौन बात कर रहे? तर ती म्हणाली, मी आदितीची गुरु आहे आणि तू पैसे का पाठवलेस आदितीला? हा, अच्छा अच्छा, आप गुरु हो क्या? मग मी तिला सगळी कहाणी सांगितली की 2 वर्षापासून आम्ही संपर्कात होतो आणि तिने मला बोलवलं होतं, पण तिचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळालं आणि म्हणून मी त्यासाठी असे पैसे थोडेसे फुलाची पाकळी म्हणून पाठवली. त्यात माझा काही वाईट हेतू नव्हता वगैरे वगैरे सांगितल्यानंतर की त्या रात्री 11:30 वाजता मला म्हणाली, देख रे, लोग हमारे आशीर्वाद के लिए तरसते हैं, मैं रात के 12 बजे तेरे को आशीर्वाद दे रही हूँ की तू आजा हमारे पास. आमच्या जिंदगीचं जे काही चांगलं वाईट असेल ते सगळं तुला सांगायला आम्ही तयार आहोत. तू केव्हा वाटेल तेव्हा ये, आमच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. आणि मित्रांनो, 2 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. काय रिवाज आहेत या लोकांचे. म्हणजे आपण त्यांना वंचित म्हणतो, त्यांचा तिरस्कार करतो, पण एक विधान मी अत्यंत जबाबदारीने करू इच्छितो की या देशाची जी काही संस्कृती आहे ती संस्कृती इथल्या वंचितांनीच प्राणपणाने सांभाळलेली आहे. आणि मग मी तिथे गेलो. गेल्या त्यांनी मला जेवायला बसवलं. डायनिंग टेबल, त्यांनी गाणं बजावणं करून जवळपास 1 कोटीचा वाडा बांधला होता. मी जेवायला बसलो, पण कोणी वाढायलाच येणार की आपलं पण एकटं कसं वाढून घ्यायचं आणि जेवायचं. मग मी आवाज दिला तिथे ज्या लोकांच्या ओळखी झाल्या होत्या, राणी, आदिती वगैरे वगैरे, राणी खाना परोसो ना. तर ती म्हणाली, देख रे, हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते, 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 10 निवाले खाए, 20 निवाले खाए, खाने वाले को नजर लग जाती, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. तेरा तू खा ले, तू खा, उसके बाद आम्ही खाऊ, जेऊ आणि आमच्या नंतर गुरु खाईल. काय रिवाज आहेत मित्रांनो. आणि माझा प्लॅन असा होता की आपण दिवसभर तिथं थांबावं. मी माझी गाडी पोस्टाच्या आवारात ठेवली होती की आपण दिवसभर तिथं राहावं आणि रात्री पुन्हा वापस यावं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जावं. पण ते 6-7 लोक होते, मी एकटा होतो, रिस्क कोण घेणार. मग मी संध्याकाळी गुरुकडे गेलो, तिचा निरोप घेतला. गुरु, अब मैं जाता मैं कल आता. तर तिने मला असं विचारलं की गुरु म्हणजे सुद्धा लाल चुटूक ओठ, असं जाजम टाकलेलं, त्याच्यावर सगळे पितळ्याच्या तांब्यामध्ये सगळा पानाचा ठेला असतो, तसा पानाचा ठेला ठेवलेला आणि पान लावून खायचे आणि मला पान खाऊ घालायचे. तर तिने पान चावत मला म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाताच काय करू. माझ्याकडे फक्त 5-6 क्षण होते. मी जर निघून आलो असतो तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला असता तो विश्वास त्यांचा निघून गेला असता. म्हणून मी एवढंच म्हणालो की हा गुरु मैं रह लेता. मी थांबतो. त्यावेळी तिने माझ्या गालावरून असे हात फिरवले आणि कडकड तिच्या कानशिलावर ते हात मोडले, बोटं मोडली. आणि मित्रांनो, त्या बोटांच्या कडकडीचा आवाज आजही मला नदिष्टच्या पानापानातून ऐकू येतो. आणि नदिष्ट मनात आणि कागदावर आकार घ्यायला लागले. जगण्याच्या या प्रवासात नदिष्टनं लौकिक अर्थानं खूप खूप दिलं. जेवढी अपेक्षा मी स्वतः सुद्धा लेखक म्हणून केली नव्हती. पण सगळ्यात चांगली गोष्ट मला काय दिली असेल मित्रांनो, तर मला अधिक नम्र व्हायला शिकवलं. ही लौकिक अर्थानं नदिष्टनं दिलेली मला फार मोठी गोष्ट होती. कधीतरी मी तिखोनोव या रशियन लेखकाचं एक वाक्य ऐकलेलं होतं, रवींद्रनाथ टागोरांविषयीचं. रशिया का बुल्गेरियामध्ये रवींद्रनाथ टागोरांवरचं
डाक तिकीट प्रकाशित झालं होतं आणि त्या भाषणामध्ये तिखोनो असं म्हणाले होते की रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीचं इश्क हे इन्सानियतशी आहे, माणुसकीशी आहे आणि म्हणून ते अजरामर लेखक ठरले. त्या दिवशीपासून मी सतत मनाशी प्रार्थना करत आलो की माझ्या जगण्याचं आणि माझ्या लेखणीचं इमान हे नेहमी इन्सानियतशी इश्क असो. एवढीच प्रार्थना मी आजवर करत आलो आणि यापुढे हीच प्रार्थना करत राहील आणि यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असाव्यात. मला वाटतं शरद ठकार जॉईन झालाय, माधव जॉईन झालाय. या माणसांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं. मी दररोज गोदावरीला जातो. शब्दशः हजारो वाचकांचं प्रेम. मी त्या गोदामायला एवढंच मागतो की गोदामाय, या सगळ्यांचं प्रेम जपता यावं, असं जगणं वागणं माझ्या हातून तामुर हो, एवढीच अपेक्षा ठेवतो आणि मित्रांनो थांबतो. धन्यवाद सर. अंगावती शहारे यांनाही आपल्या या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया आहे. आपल्या कादंबरीतील आपल्या भूतकाळाशी आणि वास्तव भूतकाळाशी जोडणारा एक समतोल भाव या आपल्या कादंबरीतून पाहायला मिळतो. आपल्या सभोवतालच्या निसर्गाशी, माणसांशी तोडून घेत जगणं सांधणारा दुवा म्हणजे नदी. जगणे वाहत ठेवणारी ही नदी. या नदी प्रवाहात आपणास अनेक माणसं दिसली. त्यांच्या अनेक गोष्टी आपल्या या कादंबरीमध्ये पाहायला मिळाल्या. प्रत्येक पात्राची ही भिन्न आणि वेगळी अशी गोष्ट आहे. या प्रत्येक पात्राच्या एकमेकांशी थेट जरी काही संबंध नसला पण तरीही प्रत्येक गोष्टीच्या तळाशी नदी येते, एक वाहते पण येतं. म्हणजे नदीष्ट ही कादंबरी भलेही गोदावरी नदीकाठी घडत असली तरीही ती इतर कोणत्याही प्रदेशातील नदी आणि नदीकाठ सामावून घेणारी आहे. त्यामुळे आपली कादंबरी एका प्रदेशाची न राहता सर्व मानव समूहांना आणि नदी परिसराला आपल्या अवकाशात सामावून घेणारी कादंबरी वाटते सर. यानंतर मी आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विहीन शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. खरं सांगायचं झालं तर ही कादंबरी मला अगदी मनापासून आवडलेली एक कादंबरी. मी दूरशिक्षण केंद्राचं प्रथम अभिनंदन करतो की त्यांनी अभ्यासक्रमाला असलेल्याच एका कादंबरीच्या लेखकाला या ठिकाणी त्या कादंबरी संदर्भात आणि एकूणच वाचन प्रेरणा देण्याच्या निमित्तानं आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केलं. मी मनोज बोरगावकर सर यांचेही आभार मानतो की ते या कादंबरीच्या संदर्भात बोलण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन केंद्राच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी आपल्याला या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे. सर्वप्रथम या कादंबरीचा आणि माझा कनेक्ट जो ओळख करून देताना सांगितलेला आहे त्याबद्दल थोडस सांगतो. निसर्ग हा बोरगावकर सर आणि माझ्यातील एक समान दुवा आहे असं सांगितलं. आणखी एक दुवा मला आवर्जून उलगडून सांगावासा वाटतो आणि नंतर या कादंबरीकडे मी कसा वळलो याच्याबद्दलही थोडस सांगणार आहे आणि ते या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. 2019 साली जे साहित्य निर्मिती झाली त्यामध्ये कादंबरीसाठीचा असणारा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार नदीष्ट या कादंबरीला मिळाला आणि त्या वर्षीच विज्ञान साहित्य या गटातला आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे नदीष्ट हे नाव त्या यादीमध्ये मी वाचलेलं होतं. तरीही मी ती कादंबरी वाचलेली नव्हती कारण कादंबरी वाचनाकडे मी फार अपवादाने जातो. मात्र कुलसचिव पदाचा कार्यभार माझ्याकडे आल्यानंतर अनेक लोकांनी मला पुस्तकं भेट दिली. ती पुस्तकं नंतर त्याचं आवरण काढून बघायला एक 7-8 दिवसाचा कालावधी गेला आणि ज्यावेळेस कव्हर्स काढली त्यावेळेस त्यामध्ये नदीष्टच्या 3 प्रती मला भेट देण्यात आलेल्या होत्या. मी जाणीवपूर्वक भेट देणारे कोण आहेत हे पाहिलं. त्यामध्ये एक रवी लोंढे होते जे मराठी विषयामध्ये PhD करतायत. एक रसायनशास्त्राचा PhD करणाराच विद्यार्थी होता आणि MSc करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी मिळून दोघांच्या मध्ये ते पुस्तक दिलेलं होतं. माझ्या मनात प्रश्न हा आला की नदीष्ट ही कादंबरी अर्थात नाव वाचल्याबरोबरच माझ्या 2019च्या साहित्य पुरस्काराची आठवण झाली
पण मला नदीष्ट ही कादंबरी एवढ्या लोकांना का आवडते की ज्यांचा वयोगट 25 ते 35 या दरम्यानचा आहे. म्हणून मी या कादंबरीचं वाचन करायला सुरुवात केली आणि या कादंबरीमध्ये मी गुंतत गेलो. माणसाचं जीवन हे नदीप्रमाणेच आहे. ते प्रवाहित राहिलं तर ते सुंदर राहतं, आणि ते जर थांबून राहिलं तर पाणी सुद्धा खराब होतं आणि आपलं आयुष्यही बर्बाद होतं. अगदी नदीला माणसाच्या जीवनाशी जोडणारा हा जो भाग आहे, तो भाग नदीशी ज्यावेळेस बोरगावकर सर संवाद साधतात त्यावेळेस पाणोपाणी जाणवतो. माणसानं सुरुवातीपासूनच वस्ती करण्याचा प्रयत्न केला तो नदीच्या काठावरती, त्यामुळं अर्थातच सर्वात जास्त अत्याचार झाले ते सुद्धा नदीवरतीच. असं असताना एक नदीचा सहवास, नदीच्या आजूबाजूचा परिसर, त्या ठिकाणी येणारी माणसं, त्या माणसांशी झालेले संवाद, त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या माणसाशी आलेले संबंध, त्यातून त्यांच्या आयुष्यातले उघडलेले दरवाजे, या सगळ्यांचा उहापोह या कादंबरीत मांडत असताना एक संघ असं कथासूत्र कुठंही नसताना तरुणांच्या मनात एवढी घर करून ही कादंबरी का बसली? कारण तसं बघितलं तर या कादंबरीत मला विज्ञान दिसतं, या कादंबरीमध्ये मला समाजशास्त्र दिसतं, या कादंबरीमध्ये दुःख आहे, वेदना आहे, संवेदनशीलता तर ओतप्रोत भरलेली आहे. सरांनी आता जो त्या कादंबरीतला एक प्रसंग सांगितला की ज्याचं पोट मारीवरतीच आहे असा माणूस त्या एका घटनेनं स्वतःतला पुरुषार्थ हरवून गेला की काय, ही भावना त्याच्या मनात घर करून राहते आणि नदीला तोंड दाखवायला 2 महिने तयार होत नाही. अशा अनेक गोष्टी या कादंबरीमध्ये असताना तरुणांच्या मनात ही कादंबरी घर करून राहते. तरुण एवढे त्या कादंबरीवरती प्रेम करायला लागतात आणि माझ्यासारख्या एका अधिकाऱ्याला की जो विज्ञानाचा शिक्षक, विज्ञान प्रबोधनासाठी काम करणारा माणूस, त्याला 3 लोकांना वाटतं की ही कादंबरी भेट द्यावी. ही कादंबरी तरुणांच्या मनात घर करून राहणारी एक कादंबरी आणि त्यामुळं असं समकालीन अशा पद्धतीचं साहित्य अभ्यासाला 3 विद्यापीठ ठेवतात हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा भाव जो मला वाटला की तरुणांच्या मनात घर करून राहणारी कादंबरी, या कादंबरीमध्ये वापरलेली भाषा ही बोलण्यातली भाषा आहे. तरुणाई ज्या पद्धतीनं आज बोलते त्या पद्धतीची भाषा आलेली आहे. अर्थातच मलाही 2 वर्ष नांदेडमध्ये वास्तव्य करण्याची संधी मिळाली आणि त्या भाषेमध्ये सरसकट उर्दू शब्द येतात, फारसी शब्द येतात, काही सिख भाषेतले सुद्धा शब्द येतात आणि या सगळ्यांची सरमिसळ असलेली भाषा या पुस्तकामधून अगदी व्यवस्थित आलेली आहे. ज्याच्यामध्ये जिथं आवश्यक असेल त्या ठिकाणी अगदी त्यांनी इंग्रजी शब्द सुद्धा वापरलेले आहेत. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, माझा भ्रमणध्वनी पुनर्प्रभारित करण्यास ठेवला होता, त्यामुळे संवाद होऊ शकला नाही. अशी अगदी प्रमाण मराठी भाषा जर वापरली तर ती समजत नाही, पण मोबाईल चार्जिंगला लावलेला होता आणि त्यामुळे आपण बोलू शकलो नाही हे अगदी पटकन कळतं. तशी ही भाषा तरुणांना अगदी जवळची वाटणारी आहे. आणि मग याच्यातून दादाराव सारखा माणूस जो खरं सांगायचं झालं तर असं तत्वज्ञान या कादंबरीतून मांडतो की जे तत्वज्ञान अगदी पर्यावरण शास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतलेला माणूस सुद्धा सांगत नाही. मला त्यातलं 5 वरती दादारावांचं जे बोलणं आहे ते बोलणं खास वाचून दाखवावं असं वाटतं. मी या कादंबरीचं अगदी मनापासून वाचन केलेलं आहे, पण तो भाग माझ्याकडून पण एखादं वाक्य सुटू नये म्हणून मी माझ्या हातातही आत्ता नदीष्ट आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ, तितकीच आतली रचना आणि जागोजागी दिलेली अगदी चित्र, हे सगळं या कादंबरीला आकर्षक बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावतं. पण दादारावचं जे स्वगत आहे, स्वगत असल्यासारखं सांगणं जे कालूभैया हे एक सामान्य माणसाच्या मनातलं बोलून जातो की नदी का कोपली, तिने सगळी वाट लावली, तिचा जो लौकिक आहे त्या लौकिकाला बट्टा लावला. आणि त्यावेळेस दादारावांचं जे वाक्य आहे, नदीला आलेला महापूर म्हणजे तिची भडास आहे, वर्षानुवर्षापासून साठवून राहिलेली माणसांची पापत तिने जरी किती दिवस साठवून ठेवावी, अजीर्ण झाली असतील तिलाही ती. काय काय खेळ नाही करत आपण तिच्या आयुष्याशी, तिच्या खळखळणाऱ्या प्रवाहाला जागोजागी बांध घालून आपण तिला व्यसन घालतो. बांध घालायलाही तिची हरकत नसते, पण तिच्या सोयीने तिच्या अंगोपांगाला वाहण्याला इजा होणार नाही किमान याची तरी दखल आपण घेतली पाहिजे. आपण तेही करत नाही.
तिच्या पाण्याचा आपण व्यापार करत राहतो. शतकानुशतकांपासून जे पाणी ती मोफत उधळत गेली त्याच पाण्याचा माणसांनी बाजार मांडला. या पाण्याच्या वाटपासाठी राज्यात तंटे बकेटे लागले. तिचा जराही विचार न करता ते पाणी आपण ओरबाडून घेतले. वाहण्यावर अपार विश्वास असणारी ही गोदाम आहेत. या गोदामाईला जागोजागी बंधाऱ्याचे लगाम घातले गेले. ती हिरमुसली झाली, जागोजागी साचून राहू लागली. युगापासून अमाप आणि फुकट असणाऱ्या या पाण्यावरही टॅक्स लागला. तिच्या गाभ्याला इजा होईपर्यंत वाळूचा उपसा केला. काय करायचं बाकी ठेवलंय. या एकाच पॅरेग्राफ मध्ये मला पर्यावरण शास्त्र दिसतंय, राज्यशास्त्र दिसतंय, समाजशास्त्र दिसतंय. असं वेगवेगळ्या विषयाला हात घालणारे असं हे लेखन. अतिशय समृद्ध अशा प्रकारची ही कादंबरी शिवाजी विद्यापीठानं सुद्धा अभ्यासाला ठेवलेली आहे. आणि या कादंबरीचे लेखक आज आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांनी या कादंबरीच्या निर्मिती मागची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुंदर भाषेत विशद केलेली आहे. त्यांनी सुरुवातीला वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त केलं आणि मी शेवट वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानंच या कादंबरीला तर आपण आवर्जून वाचलं पाहिजे, मनापासून वाचलं पाहिजे, मात्र ते वाचन कसं असावं याच्याबद्दल भाष्य करून मी आपली रजा घेईन. वाचाल तर वाचाल हे सगळेच जण सांगतात. सरांनी सांगितलं माणसं वाचली पाहिजेत, समाज वाचला पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे, नदी वाचली पाहिजे, प्रत्येक घटक वाचला पाहिजे. वाचला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? शब्द वाचायचे आणि सोडून द्यायचे, शब्द वाचायचे आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहायचं एवढ्या पुरतेच लक्षात ठेवायचे की त्या वाचण्यातून आपण स्वतःला समृद्ध करत राहायचं? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. वाचा म्हणून ज्यावेळेस आपण सांगत असतो त्यावेळेस वाचनाची प्रक्रिया ही वाचन ते व्यक्तिमत्व विकास या टप्प्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचते त्यावेळेस वाचाल तर वाचाल या सुभाषिताचा खऱ्या अर्थानं आपल्याला उपयोग होतो किंवा ते सुभाषित आपण खऱ्या अर्थानं अंमलात आणलं असतो. ही कादंबरी सुद्धा मी ज्यावेळेस वाचली त्यावेळेस त्यातली सगळीच पात्र मनाला आकर्षित करणारी आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. पण माझ्या अभ्यासाचा विषय पर्यावरण आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं मी त्याच्यातल्या अनेक गोष्टी अशा टिपत गेलेल्या. त्यांनी सांगितलेली मिथकं असतील, कथा असतील, काही दंतकथा, त्या दंतकथेचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे खाली खोलवर बुडी मारून तिथली वाळू काढायचा केलेला प्रयत्न, अशा अनेक गोष्टी या कादंबरीतल्या मी वाचलेल्या आहेत, लक्षात राहिलेल्या आहेत. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी पर्यावरणाबद्दल जे विचार मांडले, नदीबद्दल जे विचार मांडले, हे माझ्या लक्षात कायमस्वरूपी राहणार आहे. शब्द न शब्द जसाच्या तसा माझ्या लक्षात राहत नाही, मी एक पाठी नाही हे मान्य करतो. मात्र त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते विचार माझ्या निश्चितच लक्षात राहिलेले. तर आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट वाचतो, मग ते पुस्तक असेल, निसर्ग असेल, झाडं असतील, आणखी काही असेल, त्यावेळेस ते आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवलं पाहिजे. या साठवून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या आपण फावल्या वेळेत आठवल्या पाहिजेत, आठवून त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, जे बोरगावकर सरांनी या कादंबरीच्या लेखनापूर्वी सातत्यानं केलेलं पदोपदी दिसतं. ते चिंतन ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस आपल्याला नवीन नवीन काही काही सुचायला लागतं. आपली स्वतःची एक विचार धारणा बनायला सुरुवात होते, विचारधारा आपल्या मनामध्ये विकसित व्हायला सुरुवात होते. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार सुचायला सुरुवात होते त्यावेळेस आपोआपच ते आपल्या उच्चारातून बाहेर पडायला सुरुवात होते. आणि उच्चार ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा करायला लागतो, एखादा विचार आपल्या उच्चारातून समाजापर्यंत पोहोचायला सुरुवात होते, त्यावेळेस आपलं आचरण सुद्धा त्या अनुरूप होतं. त्यामुळं वाचलेल्यातलं आपल्याला जे महत्वाचं वाटतं ते साठवणं, साठवलेल्या गोष्टीवरती विचार करणं, विचार करायला सुरुवात केल्यानंतर उच्चार, आचार हे आपोआप बदलत जातात आणि आपण व्यक्तिमत्व विकासापर्यंत पोहोचतो. तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. हे माझं जे विचार आहेत ते खरं सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांनी या दृष्टीनं या कादंबरीचं वाचन करावं, या कादंबरीपासून सुरुवात करावी आणि वाचण्यापासून व्यक्तिमत्व विकासापर्यंत जायचा प्रयत्न करावा. निश्चितच आपल्याला एक वेगळा विचार सापडेल, आपली एक विचारधारा बनेल आणि आपण त्याच्याप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय चांगले बदल करू. मी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी अशी
तरुणाईला मनाला आवडेल अशा पद्धतीची कादंबरी, जिच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अंगाने सांगोपांग विचार केलेला आहे. सर्व प्रकारची विचारसरणी मांडणी, समाजातले अनेक घटक या कादंबरीमध्ये आपल्याला भेटतात, दिसतात. अशा प्रकारची एक नितांत सुंदर कादंबरी आपल्याला अभ्यासाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या कादंबरीच्या निमित्तानं आपण वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं ही कादंबरी खऱ्या अर्थानं घ्यावी, वाचावी अशा प्रकारची आहे. 25 आवृत्त्या निघाल्या. शिवाजी विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांनी ही कादंबरी घेतली म्हणजे आणखी 26वी आवृत्ती निघेल अशातला काही भाग नाहीये. त्याच्या आणखी जास्त आवृत्त्या निघणार आहेत, कारण आणखी 25 वर्ष तरी ही कादंबरी युवकांच्या हातातून सुद्धा खाली राहणार नाही. तर असं हे नितांत सुंदर पुस्तक आपल्या अभ्यासाला आहे. त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्येही निश्चित बदल करावेत. एक समृद्ध व्यक्तिमत्व तुमच्यातून विकसित व्हावं अशा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. वाचन प्रेरणा दिन खऱ्या अर्थानं 15 तारखेला आहे आणि त्या दिवशी या कादंबरीचं वाचन किंवा आपल्याला आवडेल अशा पुस्तकाचं वाचन जरूर करावं. अभ्यासाचा भाग म्हणून या कादंबरीचं वाचन केलं तर मला अधिक चांगलं वाटेल. आपल्या सर्वांना मी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एक वार मनोज बोरगावकर सर आणि मी ही कादंबरी माझी वाचून पूर्ण झाल्यानंतर जवळपास 40 मिनिटं एकदाच बोललेलो होतो. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या विषयाच्या निमित्तानं आम्ही बोलत राहिलो. इतकी ती मला सुद्धा आवडलेली कादंबरी. तर अशा या थोर लेखकाचं मी आपल्या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल, आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. तर तुमच्यासारखीच माणसं पदावर जावं, त्या पदाचं सोनं होईल अशी एक विनंती मी गोदामायला करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपले विचार आणि आपले मनोगत सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोगी होतील. त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वासाठी आपले विद्यार्थी निश्चितच या संधीचा फायदा घेतील. यानंतर आपल्या या व्याख्यानाच्या आपण आभाराकडे येतोय. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉक्टर लोंढे सर. हा सर. काही विद्यार्थ्यांनी बोरगावकर सरांची परवानगी असेल तर काही विद्यार्थ्यांनी हँड रेज केलेले आहे. कुणाला काही विचारायचं असेल तर बोरगावकर सरांची हरकत नसेल तर विचारू द्यावा. काही हरकत नाही. अध्यक्षीय मनोगत झालेलं असलं तरी. तर कृष्णा आणि प्रवीणचे विशेष आभार बरं का. ते ज्या पद्धतीने डील करत होते ना माझ्याशी, तर त्यांच्याबद्दल दोघांचे पण आभार मानतो बरं का सर मी. लोंढे आणि कृष्णा पाटील. येस सर. धन्यवाद सर. विचारा मित्रांनो. कोणाला काही शंका असतील किंवा आपलं काही मत व्यक्त करत असेल तर सांगू शकतात. नमस्कार सर. मी हर्षद रानडे राजापूरहून सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये दूरशिक्षण विभागात MA पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलंय. आज चांगला उपक्रम आज राबवला गेला आणि विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळे कुठल्याही कामाचा ताण नव्हता. सगळे आरामात सरांचं भाषण ऐकायला मिळालं. याबद्दल सर्वांचे आभार मानतो. हॅलो सर. बोल. तुमचा कॅमेरा ऑन करत जा म्हणजे मला कळेल आणि प्रश्न विचारावेत असं अपेक्षित आहे. बोला. हॅलो. बोला. हा सर, तुमच्या कादंबरीमध्ये जे माणसांच्या बद्दलचं लिहिता त्या वानरांनी जे हरणाचं पाडच पळवून त्याची जी हत्या केली, त्यानंतर ते झाड सुद्धा मुक होऊन 25 वर्षे चिंचा लागत नाहीत, हा मनाला खूप भावलेला प्रसंग आहे. आणि माणसं बदल होताना निसर्ग संवेदनशील आहे याची दृष्टी तुम्ही यातून दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार सर. धन्यवाद.